त्यांना देखील आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तर प्रदीप फडके यांचा देखील सन्मान या ठिकाणी कस्तुरबाईंच्या शुभ हस्ते केला जाईल. हा प्रदीप फडकेंचा देखील सन्मान या ठिकाणी रुकेश दादा कोंडिलकर आमच्या समोर आता आज गुणलेखासाठी जोडले जातील. नंदन मालिक काल 500 रुपये शेवटच्या नक्की चांगली डीजेची ऑपरेटिंग बाकीचे आपण विश्लेषण करणार. नंतर मालिक कस्तुरदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदीप फडके साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवो भव असे आपले भारतीय संविधान मेहुल बाळकृष्ण नौकरचे जे मॅनेजर आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. धनंजय याला विनंती की त्यांचा सन्मान आपण करावा. आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच एका बाजूला आपण पाहतोय धाकटे जुवी आणि त्यांच्या विरोधात असेल डेरवली. या दोन संघादरम्यान चला आपण सामन्याकडे बोलू. या ठिकाणी पंचाचा कॉल मला सगळ्या लाईन काय साठी या फटके घेऊन जा. फटके मैदानाच्या आतमध्ये पंचांना फटके घेऊन जा. शिवशक्ती धाकटे जुही हा संघात पॅकरच्या भूमिकेमध्ये असतील. राकेश घरत या संघाचे सध्या आपण पहिले असं संघ मालक आहेत. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत धाकटे जुहीचे आणि ते आपण पहिले त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं बघा. या ठिकाणी पर षटकार 200 रुपयाचा कॅश प्राइज. जेवढे षटकार माराल त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. आणि जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये मोठी धावसंख्या ट्रिपल धावसंख्या झाली पाहिजे त्या अनुषंगाने कदाचित या ठिकाणी राकेश दादा घरत यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. आणि प्रत्येक खेळाडूचा हौसला अफजाई करण्याचं काम ते लगेच पाठीराखे त्यांचं करत असतात. आणि पाहूया त्या ठिकाणी पहिल्या फेरीत ही शेवटची मॅच आहे. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आपण म्हणता येणार नाहीये. मात्र आजूबाजूला बरेचसेच उमेदवार प्रेक्षक बसलेत. कारण की या ठिकाणी बसण्यासाठी तुम्हाला अशी मोकळी जागा आहे. त्याच्यामुळे ते या ठिकाणी समोर प्रेक्षक कमी आहेत मात्र आजूबाजूला बरेचसेच प्रेक्षक आहेत. मात्र समोरचे प्रेक्षक आपण म्हणूया दर्दी क्रिकेट जे गर्दी कमी मात्र दर्दी प्रेक्षक आहेत. खाजवंत प्रेक्षक आपण म्हणूया. आणि हे आपल्या परिसरातील सर्व प्रेक्षकच्या वर्ग चांगले गुणवान प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. सर्वांचं आपण पाई रजनीकांत वाले कस्तुरदादा यांच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित स्वर्गीय शंकरशा स्मृती ट्रॉफीतली आजची दुसरी रात्र आणि आज की रात किसके नाम कल की रात कासप के नाम. नक्कीच आज कुठल्या संघाला मात्र या ठिकाणी बाजी मारण्याची संधी मिळाली. मात्र आपण पाहिलं असेल प्रत्येक आणि त्याच्या समज नाश्ता करणारे दीपेश गोलंदाज प्रशांत टॉस जिंकल्या मला असं धाकटी जुई संघाच्या विरोधात डेरोली संघानं. आणि डेरोली संघाला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जुई संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण न्यावता दिलाय. मात्र पाहूया मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाज असतील डेरोली संघाकडून वैयक्तिक कुठून पहिलं प्रशांत. पंच वासुदेव कोंडिलकर सरांचा इशारा मला सळा येतोय. 17 सुरुवात होईल. 4 ओव्हरची मॅच असेल. कसं भुले चेंडकडून लेफ्ट हा गोलंदाज पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न जरूर केला. स्क्वेअर लेगच्या समोर मारला हा चेंडू. 1 बाउंसचा चौकार. आता एक सामना जिंकला जे आमच्या गावचे जावई रजत पाटील
हे आता खुश झालेले आहेत, कारण का या ठिकाणी इथपर्यंत केला प्रवास आमच्या संघाने एक बाजी मारली आहे. मात्र पुढील प्रवास सुद्धा चांगला हो ही त्यांना शुभेच्छा त्यांच्याकडून टीमला आलेली आहेत. अमर क्रीडा मंडळाकडून त्यांना शुभेच्छा. तर मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असेल वन बाउचा आले हा चौकार 4 धाव संख्येनं आपण पाहिलं असेल खातं उघडं होतंय. राकेश भाई यांच्याकडून आता या चौकारासाठी 100 रुपये कॅश प्राईज, षटकारासाठी 200. हा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू जोरदार अपील, उत्साह कमी, सगळा चेंडू फेकला जातो. चौकारानंतर आपण पाहिलं असेल गोलंदाजांना कमबॅक करून दिलाय. आज खऱ्या अर्थानं परशुराम म्हात्रे या स्पर्धेचे आमचे आयोजक, त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट उपाध्यक्ष मंडळाच्या आता त्यांचा वाढदिवस आज नक्कीच या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून साजरा केला. मात्र या चेंडूवरती एक चांगला फटका बनवतो, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, फरार होतो चेंडू 4 धाव संख्येसाठी चौकार. अमर मीडिया क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भाई रजनीकांत माळी, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे आजचे बड्डे बॉय, त्यांना वाढदिवसा नक्कीच आपण लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देऊ. मात्र या चेंडूवरती पायचीत पकडलाय फलंदाजाला. पहिली विकेट आपण म्हणून या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला असेल जुई संघाकडून. प्रत्येकच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज राकेश भाई यांच्याकडून आलेले. मात्र षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आता नंतर मात्र विकेटला सुद्धा त्यांचं पारितोषिक असे राकेश भाई सपोर्ट करतायत, ते आपण पाहतोय धाकटी जुई संघाला. बघा रुकेश कोंडिलकर ऑनलाईन रमी 1200 त्यांच्या अकाउंट मध्ये आता जॉईन झाले, त्या अकाउंट मध्ये जमा झाले. ग्रुप ग्रामपंचायत धाकटी जुही ग्रामपंचायत विद्यमान सदस्य भाई राकेश घरत टीमला सपोर्ट करण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी सकाळच्या खेळाडूंचा पाठबळ मजबूत. या चेंडूवरती मात्र झेल होण्याची शक्यता, विकेटची संधी होती, ती विकेटची संधी आपण पाहिली असेल गमावली. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणाने त्याला उमेश साथ दिली असते तर कदाचित विकेट मिळू शकली असती. 9 धावसंख्या आपण पाहतोय लागले ते धाव फलकावरती. मयूर फलंदाज मात्र जीवनदार मिळाला आहे. हा नक्कीच आपण पहिलं सांगितलं होतं काल की स्वप्न होतं की भाई सर्व बऱ्याच आपण मोठमोठ्या संघांना, आणि या चेंडूटी डायरेक्ट हिट करण्या अगोदर फलंदाज आपल्या कॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले गेले. खेळामध्ये आपण रुकेश कोंडीकर बघा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट केला. मात्र फलंदाज आपल्या कॉपन केस मध्ये सुरक्षित पोहोचले आणि षटक क्रमांक मला असं पहिला समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झाली आहे 10 धावा धाव फलकावरती. एक बाद 10 धावा धाव फलकावरती. आणि काल जो काय या ठिकाणी परफॉर्मन्स आपण दाखवलं ना या मैदानावरती, अमर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंना जबरदस्त कामगिरी केली. कराडा संघाच्या विरोधात खेळत असताना दुसऱ्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिली असता एक मोठी उच्चांक धावसंख्येचा या स्पर्धेमध्ये ज्यांनी 64 धावा केल्या, 65 धावसंख्येचा मोठा आव्हान देवेंद्र चव्हाण 38 धावा केल्या. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल रामा शशीने 19 धावा, रामानेच केल्या 19 धावा ना, रामा सतीश कोंडिलकर त्यांनी केल्या 19 धावा. आणि खऱ्या तर आपण पाहिलं असेल कराडे संघाला विजयदादा मेरकोटे संघांच्या वरती पूर्णपणे आक्रमण पाहिलं. आणि तोच सामना मात्र हायवरती आपण पाहिल्यानंतर त्याच्यानंतर जी काही भरारी घेतली ती अमर क्रीडा संघानं. आणि आतापर्यंत कालच्या आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं सर्वात उच्चांक धावसंख्येचा आपण तो अमर क्रीडाचा 65 धावसंख्येचा. मात्र पाहूया आज चांगले सामने होतील. उद्या त्याच्यापेक्षा हाईट्स लॉट्स असेल. विनायक आज असतील गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी, विनायक धुमाल. खऱ्या तर आपण पाहिलं असतं डेरिवली संघ म्हटलं तर दिनेश दादा एक चांगले सिंगर आहेत मराठीचे बरेचसे आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची गीतं आपण ऐकतो.
त्याचबरोबर आई अक्युरेसी चांगले गीतं ते गातात, त्यापेक्षा साईबाबाची चांगली अशी बरीचशीच गीतं त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. आणि त्यांच्या गावचा हा डेरोली संघ, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ. आणि पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागले तर 10 धावा. विनायक धुमाल असतील दुसऱ्या षटकासाठी कासप व्हिलेज एंड कडून. आणि स्ट्रायकर एंड होते आता रुकेश फलंदाज असतील दीपेश दीपेश हा स्ट्रायकर एंड होत असतील. मात्र ज्या जुही संघाला जे सपोर्ट करतात ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राकेशदादा घरत, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक प्रत्येक चौकार षटकासाठी. आणि रजत पाटील जे आमचे रोहिंग्याचे जे जावई आहेत ते खुश झालेत की रोहिंग्या संघाने एक सामना जिंकलाय, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हा सुरेख चेंडू, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूने बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाही. म्हणजे अर्थातच आपण पाहिले असतो षटकार त्या सामन्याच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली होतीये ते डॉट चेंडूला. तशी सुरुवाताची गरज आहे ती डेरोली संघाला. अतिशय ही स्पर्धा आपण पाहतोय, सुंदर स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगला नियोजन, चांगला संयोजन आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण थोडासा खराब होतं. एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा रूपांतर केला जाईल का, आणि झाला. आणि 2 धावा या चेंडूवरती. सुजित दादा फडके जे आमचे पाहुणे आहेत खऱ्या बिगरचे, आणि कस्तूर दादांचे ते मेवणे आहेत, आणि त्याच या ठिकाणी व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे. 12 धावा धावफलकावरती राहील. अशी बरेचसेच मंडळी आपण या व्यासपीठावरती 4 दिवस पाहणार आहोत. कारण का विचार केला आपण कस्तूर भाई आणि रजनीकांत भाई यांच्यावरती सर्वांचा असला प्रतिप्रेम, आणि सर्व त्यांच्या प्रेमा खातर आपण पाहतो ही सर्व मंडळी इथपर्यंत येत आहेत. आणि ही सर्व मंडळी खऱ्या तर आपण जर पाहिले असेल पडद्यामागचे कलाकार आहेत, ते पडद्यासमोर कधीच येत नाहीत. असे भाई रजनीकांत माळी. हा बघा ना, या स्पर्धेसाठी आपण पाहिलं असेल रायगड प्रीमियर लीग सीझन 2 चे आपण पाहिलं असेल यशस्वी आयोजक भाई मंगेश वाकडीकर, ते देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन आज गेलेत. उद्या मात्र या ठिकाणी उरण मतदारसंघाचे दमदार आमदार, जे विकासाची गंगा आपण म्हणूया, जे आपण पाहतो महेश शेडवाल्डी, हे उद्या येतील. मात्र या चेंडूवरती आली सिंगल, सिंगलच्या बरोबर 13 धावसंख्या लागली आहे. ती धावफलकावरती धाकटी जुही संघ, जुही संघाला पण बऱ्याच फायद्याने चांगली कामगिरी होत असताना पाहतोय. आज हा संघ देखील आपण पाहिलं असतो पॅकरच्या भूमिकेमध्ये. रियाज भाई आलेत, रियाज भाई. काल रियाज भाईचा प्रत्येक चौका विकेटसाठी आपण आधा त्यांच्या पाहिल्या, आधा जलवा, ये तेरा जलवा, चेअरगर्ल चेअरबॉय, काल चेअरबॉय होते ते. आणि पण सांगितलं होतं का टाके देवीला 2 बोकळ त्यांनी दिलेत. मला आधीच सांगितलं, मी उल्लेख केला नव्हता शेवटपर्यंत, आणि ते बोलले थे मी टाके देवी को दुआ किया है का अगर मेरी मुझे मैच जीतती है और क्वालिफाई होती है तो टाके देवी के लिए मैं 2 बोकड़ उनके तरफ से. अमर कासप गेले नक्कीच आपण पाहिलं असेल पॅकरच्या भूमिकेमध्ये. मात्र विकेट या चेंडूवरती आली आहे, फलंदाज बाद झाले. 13 धावसंख्या आपण म्हणूया या ठिकाणी 3-13 झाले की काय. मात्र वसंतदादा पोपेडे आमचे आश्रय असे आहेत, त्या ठिकाणी जावई आहेत रुकेश यांचे भाऊजे, आणि त्यांनी कासप टीमला सुद्धा शुभेच्छा दिल्या. तर हा आयोजन सुद्धा चांगलं, ऑनलाईन मॅच पाहतायत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. अशी बरीच मंडळी आहेत जे आपण पाहिलं असं 24 इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना यायला शक्य होत नाहीये, जे आपण या ठिकाणी सामन्याच्या आनंद घेत सर्वांचं आपण स्वागत करूया, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आता सेकंड षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. विनायक धुमाल गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आहे. आणि या चेंडूवरती पाहूया, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगले होते विनायक यांचे, मात्र प्रयत्नांना अपयश आले. आणि या चेंडूवरती आला 1 धाव. 14 धावा या सिंगल धाव संख्येच्या बरोबर पूर्ण होत आहेत. दीपेश नवीन आलेले फलंदाज रोहित, पाहूया रोहित मैदानाच्या आतमध्ये असतील. चांगलं आयोजन, चांगला नियोजन, आणि स्पर्धेसाठी आपण मेन आकर्षण जर पाहिलं असेल रुकेश कोंडिलकर,
सर्वात मोठा पारितोषिक कुठला असेल तो मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना बघा रियाज बायचा बॅनर कुठल्या टावर आहे. त्या समोर स्क्वेअर लेगच्या पंच ज्या समोर तो बाहेर रियाज खान बाईचा जो बॅनर्स आहे त्या बॅनरला जर फलंदाज डायरेक्ट हिट षटकार झाला तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. रियाज बाईंचा जो बॅनर्स आहे त्याच्यासमोर टप्पा पडून लागला तरी चालेल असं सांगतायत. मात्र जाने तो उसको खाली टच होना चाहिए, ये उनकी ख्वाहिश है रियाज भाई की. अगर वहां पे गेंद टच होती है तो 500 रुपए के कैश प्राइज होगा बल्लेबाज को. रजत पाटील आमचे रोहिंग्यांचे जावई गावचे कासप गावचे जावई त्यांना विनंती की आपण भाऊजी व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भाई रजनीकांत मालेंच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती बरेच मांडे मात्र या ठिकाणी षटक क्रमांक तिसरा घेऊन येतील धनंजय भोईर. वैयक्तिक कोटून पहिल्या सांघिक कोट्यातून असेल तिसरा षटक. भाई रजनीकांत वाली यांच्या शुभे हस्ते आपण रजतदादा पाटील यांचा सन्मान आपण आपल्या शुभे हस्ते करावं. भाई आपण त्यांचा सन्मान लगेच करून घ्या. आणि या चेंडूवरती मोठा फटका लगायला पाहूया. चेंडूवरती आलेला उथुंग हा षटकार आणि आमच्या घरत भाऊ यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. बघा आमच्या गावचे जावई रजतदादा पाटील रोहिंग्यांचे आहेत आणि ज्या ज्या वेळेस या मैदानावरती स्पर्धा असतात त्यावेळेस त्यांचा खूप सपोर्ट असतो. बाई रजनीकांत माळी यांच्या शुभे असते त्यांचा विशेष सन्मान मायेची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण भेट कायम तुमच्या स्मरणात असेल तर सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जाईल. बघा ज्या ज्या वेळेस ही स्पर्धा मला असं वाटतं पर्व तिसरे नाईट स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली तेव्हापासून या ठिकाणी रजतदादा पाटील यांचा संघ रोहिंजन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असतात. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मात्र मैदानाच्या आतमध्ये या डॉट चेंडूची समाप्ती आहे. हा आदेश ठोंबरे ज्यांनी मात्र या ठिकाणी आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना कधीच फलंदाजी मिळत नाहीये. कठीण परिस्थितीमधून या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये निलेशने मात्र चांगली कामगिरी केली. बघा वाकडीचे आमचे साथी समालोचक शिवबॅखान अतिशय चांगली कॉमेंट्री करतायत. प्रवीण भाई गायकर जे ऑनलाईन मॅच पाहतायत त्यांच्या या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. मागच्या वर्षी ते 2 दिवस मॅच होते. उद्या मात्र या ठिकाणी या स्पर्धेसाठी ते येणार आहेत आणि शेवटच्या दिवसासाठी मेजवानी असेल मला असं दशरथदादा पटेल रोहिंग्यांचं येण्याची ती शक्यता आपण नाकारता येत नाहीयेत. यावेळी सुंदर चेंडू प्रवीण दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. पॅडी पवार तुमच्या समोर जॉईन झालेत. एक सगळे मराठी आमचे हिंदी आणि मराठीचा एक उत्कृष्ट असे समालोचक भाई प्रवीण गायकर सुकन्याच्या बरोबर बरेचसे स्टेटस आम्ही त्यांचं पाहत असतोय. ते ऑनलाईन मॅच पाहतात. भाई धन्यवाद असतील तुम्हाला. या स्पर्धेसाठी देखील भाई रजनीकांत यांनी शुभेच्छा या ठिकाणी दूरध्वनीच्या माध्यमातून दिले. गाडीची लाईट बंद करा आपण प्लीज कोणाची असतील ती समोरच्या दिशेची गाडी आपण लाईट बंद करा फ्लड लाईट बंद करा फिरून घ्या. नाही तर नाही गाडी फिरवतात ती टर्न मारतात कारण का पुढे गाड्या असतील. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल 22 धावा लागले त्या धावफलकावरती धाकटी जुई संघाच्या. एक जबरदस्त आपण पाहतो ही बॅच. चला माझ्या सामन्याला आपण पटापट सुरुवात करा. बघा प्रवीण गायकर आमचा कॉल येऊन गेला मात्र ते सांगतात की मी ऑनलाईन मॅच आतापर्यंत पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा दिले.
नक्की समर बंडल कासप आवाज या ठिकाणी आयोजक एक नंबर. बघा या ठिकाणी आता राकेश भाई यांचं पारितोषिक आपण ते 200 ने होता तर 500 ने आता ते कन्वर्ट केलंय. म्हणजे आता पर षटकासाठी 500 रुपये असतील. जनार्दन शेवटच्या षटकासाठी येतील. रुपेश मात्रे येचुंबेचे आहेत उद्योजक यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा. थोड्याच वेळामध्ये त्यांचा ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आगमन होईल. मात्र या चेंडू विकेटची संधी निर्माण होईल का आणि त्या चेंडू आले विकेट. क्रीडा मंडळाने ठेवले क्रिकेट. हा नक्कीच आमचे युसोंबाचे जे उद्योजक आहेत सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे खऱ्या त्यांना परशुराम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते थोड्याच वेळामध्ये दाखल होतील. मात्र या चेंडू विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती आणि लेग बायच्या साहाय्याने धाव मिळाली आहे. लोकेश मात्र पंच जोपर्यंत आपल्याला काही सांगत नाही निर्णय तो पण सांगू शकत नाही. मात्र या ठिकाणी दत्ते जुई ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय राकेश भाई गारत यांच्याकडून आता षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आता 500 रुपयामध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे आता 500 रुपये म्हणजे प्राइस वाढली, आता डिमांड वाढला गेलाय. आणि अजून मला असं एक षटकार आलाय का नाही, 4 चेंडू बाकी असेल. षटकार एक तरी आलाय का अजून. स्ट्रायकर अमिश असतील लेफ्ट हँड बॅट्समन. डावकुरे हा फलंदाज. पाहूया षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज जनार्दन कासप विलेज एंड कडून. तेच तर हा गोलंदाज 8-10 पावलांचा रनअप. लेफ्ट आर्म हा गोलंदाज. मात्र चेंडू उडवून द्यायचा होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र जमीन लगत हा चेंडू आपण पाहिला असेल जातो क्षेत्ररक्षण चेंडू चांगला कलेक्शन करतोय. एकच धाव या चेंडू होत्या आणि एक सिंगलच्या बरोबर 24 धावा. 24. पुन्हा एकदा आमचे संदेश दादा पाटील यांची 24 इव्हेंट्स धाव फलकावरती लागले. ते आपण पाहतोय जुई संघाच्या 24 धावा. उर्वरित आता निर्णायक शेवटचे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये किमान 1-2 मोठे फटके आले पाहिजेत असे आमचे प्रमोद दादा घरत ते राकेश दादा घरत सांगतायत. 1-2 मोठे फटके आता या 2 चेंडू मध्ये उर्वरित आले तर मात्र एक चांगली धावसंख्या होईल. चॅसिबल धावसंख्या उभारण्याचा मानस निर्माण होईल. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये स्टेपलर होईल का क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत जातील आणि या चेंडूवरती आली ती विकेट. अमर क्रीडा मंडळाने ठेवले क्रिकेटचे सामने मैदानाला. अमर क्रीडा मंडळाने ठेवले क्रिकेटचे सामने मैदानाला. रजनीकांत माळी आयोजक भारी आयोजक कासप धाववाला. कौस्तुभ माळी आयोजक भारी आयोजक कासप धाववाला. शिवशक्ती धाकटी जुही विरोधात आपण पाहतोय डेरिवली. सूरज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. दिनेश दादा पाटील एक उत्कृष्ट मराठी सिंगर आहेत. बरेचसे वसुदा त्यांची गीत आपण पाहिलेत. चांगले सिंगर आहेत. मात्र पाहूया अजून 2 चेंडू बाकी आहेत. राकेश दादा सांगतायत की एखाद मोठा फटका आला पाहिजे. सुंदर चेंडू यावेळेस स्वतः आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्यानं एक सिंगल धाव. 25 धाव संख्या धाव फलकावरती. संतोष माळी दीपक पाटील दीपक तानाजी पाटील. बघा आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि ह्या चेंडूवरती जर का षटकाला 1000 रुपये कॅश प्राइज राकेश भाई यांच्याकडून. बघा आता 200 वरून 500 कन्वर्ट झाले. आता 500 वरून 1000 कन्वर्ट झाले. आता षटका त्यांना पाहायला मिळत नाही. ते आता उत्सुक झालेले आहेत की किमान एखादा मोठा फटका मला पाहायला मिळाला पाहिजे. आता सायकर एंडा फुलांना आपण षटकासाठी 1000 यंग टॅलेंट आहे. बघू युवा जिगरबाज हा पारितोषिक पात्र ठरेल का आणि आला तो डॉट चेंडू.
आणि आता लो स्कोरिंगची मॅच आहे. डेरोली ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय गोरख धुमाल, त्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर द्या. दादा आपलं सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर लाल लाल ब्रिगेड संघटना शाखा डेरोलीचे रमाकांत पाटील याही मान्यवर आपण विनंती करू की आपण व्यासपीठ गोरख धुमाल डेरोली ग्रामपंचायत डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज लगेचच आपण दिनेश दादा सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. कस्तूर दादा हे दिनेश पाटील एक उत्कृष्ट मराठीचे सिंगर, त्यांची बरीचशीच गीतं आपण पाहिलेत. आणि दिनेश दादा एक कस्तूप माळी स्पर्धेचे आयोजक आमच्या समाज एक यशस्वी आयोजक 26 धावसंख्या साधी धावफल करली. टोटल 26 आहे ना रे. हा टोटल 25 धावसंख्या धावफल करली. 26 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे ती डेरिवली संघाला. बघा या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट आजचे बर्थडे बॉय परशुराम दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सुद्धा परशुदादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जीवदम शरदम शतम असं म्हणत तुम्हाला दुर्गा आयुष्य लाभो आणि उत्तर आपली या ठिकाणी प्रगती होत जावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून परशुराम दादांना आपण वाढदिवसाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊ. आमच्या इचोंबचे उद्योजक दादा ते देखील या ठिकाणी त्यांना वाढदिवसाचा या ठिकाणी सौदीच्या भेट देण्यासाठी येणार आहेत. आणि या बर्थडे सेलिब्रेट या ठिकाणी त्यांच्या समोर त्यांचे बंधू आमचे अमोल म्हात्रे त्यांना घेऊन आले त्या ठिकाणी. हा कासप गावाचे खरं खंबे समर्थक. आणि आता 12 वाजून तब्बल 47 मिनिटं झाल्यानंतर आता बर्थडे सेलिब्रेट या ठिकाणी परशुराम दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. जीवदाम शरदम शुद्धम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक 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 अशा शुभेच्छा. आपके जन्मदिन पर शुभकामना हमारी तरफ से होगी. विकास दादा मोरे उनके कल लाडू टीम थी लेकिन भोजन उनकी तरफ से अच्छा बनाया. एक अच्छे कासम टीम को सपोर्ट ज्यादा था. दीपक मामुनकर त्यांनी सुद्धा चांगलं भोजन केलं. संदीप टोंबरे वा कधीच नसतात आणि आज मात्र या ठिकाणी परशुराम 365 दिवसातील 300 दिवस गायब आणि 5 दिवस फक्त ग्रुप मध्ये असतात अशी मंडळी आमच्या सोबत. हा 5 दिवस त्याचा म्हणजे ते असतात ना कारण त्यात लेट आला शेट झाला मात्र ते देतील तर सर्व देतील. इथे बर्थडे सेलिब्रेट केलं जाईल. भाई रजनीकांत वाळे आपण बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण स्टेजवरती दीपकदादा पाटील शशीदादा कदम सर्व मंडळी आपण या अमर मिनाल क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्य मेंबर यांना विनंती आहे की परशुराम म्हात्रे की यांचा बर्थडे सेलिब्रेट आपण या ठिकाणी वासुदादा आपण 2 मिनिटं थांबायचं बर्थडे सेलिब्रेट करूया.
मनोज कोंडुलकर बॅटरी माईकची बॅटरी हा खाऊ खाऊ आम्ही खाऊ सर्वांना केक या ठिकाणी या केक घेऊन जा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल हॅलो. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळेल. शुभम शुभवन खऱ्या लाडिवलीचे ते हिस्सा आहेत, मात्र सपोर्ट त्यांनी जास्त कासप समग्र टीम केला. आणि काल आपण पाहिलं असेल रियाज खान बरोबर ते सुद्धा त्यांची हाता आपण पाहिल्या आणि चांगल्या असायला सेलिब्रेट. आणि तब्बल त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी या मंडळासाठी 5,000चा कॅश प्राइज धनादेश त्यांच्या माध्यमातून चौकार या चेंडूवरती आलाय विनायकच्या बॅटमधून. विनायक धुमाल ज्याने एक षटक टाकलं होतं, मात्र चौकारी खऱ्या आपल्या विनिंगची सुरुवात केली आणि 7 धावसंख्या धावफलकावली. स्क्वेअर चेंडू वाईट अतिरेक धाव या चेंडूवरती मिळेल. रुकेश आपण मैदानाच्या आतमध्ये बोलूया. साथी गुन्हेगार आमच्या समोर रुकेश कोंडीलकर जोडले गेलेत. राहुल पाटील जे आपल्या देवलीचे एक उत्कृष्ट मराठी समालोचक त्यांच्या समोर आपण घेऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नयनच्या या चेंडूवरती आक्रमण केलंय. पाहूया या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, आणि झाले देखील. आणि या चेंडूत विकेटची संधी निर्माण झाली असती असं वाटत होतं, मात्र पंच तटस्थ आहेत. पंचांचा कुठला निर्णय फलंदाज आपल्या कॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. बघा 10 धावफलकामध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग, 16 धावसंख्येची रुकेश गरज आहे. चांगली मॅच, चांगला टफ फाईट आपण असं मुकाला वाटेल वाटत होता का सामना चांगला या ठिकाणी रफन टफ होईल. आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. आणि पहिल्या षटकात मला 5 चेंडू समाप्त झालेत, म्हणजे 19 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज विजयासाठी आहे. शिवशक्ती धाकटी जुई संघाच्या विरोधात आपण पाहतोय या ठिकाणी डेरवली 12 पाडा आणि कैरी अशी जी मॅच झाली. खऱ्या अर्थानं 12 चेंडू 16 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज होती कैरी संघाला. मात्र जी गोलंदाजी 12 पाडा संघाकडून जी गोलंदाजी केली, अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा आपल्या संघाला सामने जिंकून देतात असं उदाहरण काल आपण 12 पाडा संघाने दिला. आणि त्याच 12 पाडा संघाला ह्याच मैदानावर पाहिलं असं लाडुली संघाने कासप संघाने परास्त केलं आणि कासप संघाने लाडुली संघाला परास्त केलं. आणि टॉप 4 मध्ये आपण पाहिलं असेल लाडुली टीमच्या विरोधात पाहिली ती अमर क्रिकेट कासप संघ. भाईंचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय. आणि किमान आपण पाहिलं असेल ते धनादेशी 1,50,000 या ट्रॉफीच्या पर्यंत हा संघ आपण कासप संघाला घेऊन गेलेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा. आता गरज असेल ती विजयासाठी 15 धावसंख्येची. हा नक्कीच काल मी त्याची उल्लेख केला होता. काय प्रणय पाटील 12 पॅन्थ आले प्लेइंग गेलिंग मध्ये सुद्धा नव्हते. आणि जी काय टीमची पाडणी आपण म्हणूया पाडणी किंवा निवडक जे सर्व खेळाडू घेऊन टीम चांगली या ठिकाणी मॅनेजमेंट आपण चांगली केली. आणि एक गाव 11 ती संकल्पना करून असता पूर्व काल आदित्य
गाताळा सुद्धा आपण खऱ्या अर्थाने त्याचा धन्यवाद त्यांना व्यक्त केले पाहिजे. आणि ज्या वेळेस आपल्या कॅरियरची नाईट मॅच स्पर्धा पहिली खेळत असताना याच मैदानात गावाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करून आणि सर्वात लहान वयाचा जो खऱ्या अर्थाने 15 वयोगटाच्या आतमधील हा खेळाडू त्यांनी मात्र सर्वांना प्रभावित केलं आणि त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. एक विशेष आकर्षण आपण पाहिलं बदलापूरचे आमचे जगदीश ओवळे शशी कदमचे जे मेहुणे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, ऑनलाईन मॅच पाहतायत आणि या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत. त्यात आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. अजूनपर्यंत तो ऑनलाईन नाहीत म्हटल्यानंतर 1 वाजला आलंय तरी सुद्धा स्पर्धा सामन्याचा तुम्ही आनंद घेतायत. आणि या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न करत असताना प्रणय पाटील आता बरेचसे दिवस रात्रभर ऑनलाईन जे यंग मुलं असतात ते आपण पाहतोय त्याच्यामध्ये आता सगळंच झालंय कारण का तुमचा गुगल मुले आता रमेश सुद्धा बरेचसे खेळतायत ऑनलाईन. सुरेख चेंडू यावेळेस स्वतः सन्मान दिला. हेच चांगलं गणित, हेच चांगलं क्रिकेट मैदानात मध्ये पाहायला मिळत आहे. सिंगल आली आहे, सिंगलच्या बरोबरीनं 12 धाव फलकावती. आता गरज आहे ती 14 धावसंख्येची. शुभम शिगवन त्यांचा सत्कार केला जाईल. रियाज खान संघ मालिक यांच्याकडून त्याचा स्वागत केला जाईल. रियाज भाई उनका स्वागत आपके सुबह से होना चाहिए. चौदा धावसंख्या धाव फलकावती लागलीत. आता 10 धावसंख्येची अजूनही 12 धावसंख्येची गरज असेल. मात्र या सामन्यामध्ये आपण रुकेश कोंडिलकर दुर्लक्ष करता जमणार नाही आहेत कारण का दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. मात्र 25 धावा केल्या, 26 धावसंख्येचा संरक्षण करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. अजून उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. या षटकाचे 3 चेंडू बाकी आहेत. शुभम मॅन फॉर्म लाडिवली बघा. सपोर्ट 100% कास्तबला काली आणि आजीज आहेत. रात्रभर रियाज भाई के साथ जर भाई जो आदत थी काफी अच्छी आदत थी. मैं अपने कैमरे के लिए भी बोला था कि उनके तरफ कैमरा होना चाहिए. लाडोली टीम के कैप्टन यहाँ पे पैकर थे लेकिन सब के लिए और ऐसा होना चाहिए और ऐसा होता है हर मुकाबले में. लेकिन इस गेंद के ऊपर विकेट मिला है. दिनेश दादा पाटिल हाँ तो बोला ना संघ मालिक है टीम मालिक है. पैकर वही है रियाज भाई नहीं वही है. टीम मालिक नहीं टीम मालिक है. टीम मालिक कसब के टीम मालिक टीम मैनेजर है. हाँ ऑनर है सब वही है. हाँ रियाज भाई. इस गेंद के ऊपर विकेट दिनेश भाई का विकेट रन आउट के तौर पर विकेट पे विकेट जा रहा है. ऐसी गेंदबाजी होगी तो मुश्किल ही खड़ी हो सकती है डेरोली टीम के लिए. 24 रन का पीछा करते समय दिनेश पाटिल बैक टू पावेल एंड बिना खाता खोले थोड़े से नाराज जरूर है लेकिन सिंगर तो अच्छा है. काफी अच्छे गाने उनकी तरफ से हमने सुने हैं कई सारे मुकाबले में. बड़ी 12 रन की अभी भी जरूरत है. 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 12 धावसंख्येची आता गरज आहे. आणि अशीच परिस्थिती काल आपण एका सामन्यामध्ये पाहिली होती. विकेटवरती विकेट ज्या वेळेस कासव संघाचे आपण पाहिले असेल 6 धावा 5 विकेट बाद झाले होते. 7 धावसंख्येवरती 5 विकेट आपण पाहिले होते आणि अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि निलेशने मात्र या ठिकाणी संघाला तारलं आणि चौकार षटकार लागून या ठिकाणी आश्चर्याचा धक्का देऊन दीपक दादा पाटील आमचे दीपक ताराजी पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज. आता गरमी जास्त वाढत चालले रुकेश त्यांना थंड करण्याचं काम या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून
एअर कूलर त्यांच्या माध्यमातून दिले गेले दीपक पाटील आयटेच चांगले आपण कूल राहा हा संदेश त्याने सांगितलाय का जास्त गरम राहू नका. दीपक पाटील शांतच आहेत. हा सुंदर चेंडू जबरदस्त डिलिव्हरी. हा काय जबरदस्त षटक फेकला बघा. या षटकामध्ये खऱ्या तर आपण म्हणूया कलाटने दिली आहे आणि या सामन्यामध्ये आता वापसी केली अवस्था आपण म्हणूया की शिवशक्ती धाकटी जुई संघानं षटक क्रमांक दुसरा समतोल. या षटकामध्ये रोहिकेश पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली. फक्त तीन धावा देऊन जबरदस्त कंजूसी गोलंदाजी केली आणि ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलक होती. ज्या 24 चेंडूमध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आता थोडी अडचणी आता वाढत गेली असतील डेरिव्हिस संघाच्या, कारण का 12 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी 12 धावसंख्येची बॉल टू रन. मात्र पाहूया जर विचार केला तर 2 मोठे फटके 2 चेंडूमध्ये सामना संपेल आणि रोक्यात जर गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. गोलंदाजीसाठी आता दिपेश असतील. बघा दिपेशची आता गोलंदाजी कशी होईल. एक चांगली मॅच. चला रोहिंजन संघाचे करण्यात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगत जॉईंट व्हा. बघा फलंदाजी करताना ह्याच खेळाडूने तब्बल 12 धावांची एक उत्सुक चांगली मोठी खेळी त्यांची आपण पाहिली होती. मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळते. 1 धाव धावून पूर्ण केले ना. दुसऱ्या धावचा प्रयत्न करत असताना यावेळेस साथे घाई संकटात नाही असं काही म्हणूया आपण आणि रनआउटच्या स्वरूपाने 1 विकेट. आता मात्र अडचणी वाढत चालले. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. प्रशांत पुले अकरा चेंडू आता 11 धावसंख्येची गरज. विकेट क्रमांक मला असं वाटतं 4 बाद 15 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 फलंदाज बाद झालेत. आता गोलंदाजी आपण स्तुती करायला लागेल. गोलंदाज दिपेश ज्यानं फलंदाजी करताना 12 धावा केल्या होत्या आणि या धावांचं संरक्षण करत असताना पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपाने सांघिक विकेट घेतली आहे. प्रणाल 5 चेंडूमध्ये 5 षटकार बऱ्याच मैदानात मारले असतील, विक्रम केला असेल. मात्र या मैदानात तुम्हाला जास्त षटकार मारायचे नाहीत, फक्त 2 षटकार मारले तर तमाम सिंगल आणि डबल. मात्र पाहूया हा सुंदर चेंडू जबरदस्त डिलिव्हरी चांगली गोलंदाजी आपण म्हणूया. हीच तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो शिवशक्ती धाकटी जुई संघाची ओळख आहे. गोलंदाजी म्हटलं तर या संघाची आपण मेन अस्त्र आपण म्हणतोय. गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा आतापर्यंत चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून केला गेला. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज विनायक. या चेंडूत पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी. जबरदस्त हा सामना जसा आपण पाहिला असेल वलवली संघाच्या विरोधात त्यांच्या समोर जो सामना आपण पाहिला त्याही गोलंदाजाने अशीच गोलंदाजी केली होती. मात्र 9 चेंडू मध्ये आता 11 धावसंख्येची गरज. 11 धावसंख्येची गरज 9 चेंडू. हा समीकरण यावेळेस पंच थोडेसे हल्ले इशारा नक्कीच पंचांचा वाईटचा येतोय. या अतिरिक्त धावसंख्येच्या बरोबर आता 10 धावसंख्येची गरज 9 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी आहे. जबरदस्त आपण बोलतोय सामना आतापर्यंत रंगलाय. सामन्यामध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. रोहिंजन संघाने एक सामना जिंकलाय. या संघाबरोबर जो संघ जिंकेल त्यांच्यावर खेळण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल. मात्र पाहूया शिवशक्ती धाकटी जुई असेल की त्यांच्या बरोबर असेल डेरोली. या चेंडूती विकेट आणि या चेंडूती मारला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आणि खऱ्या अर्थानं मिड विकेटच्या दिशेने मावला त्यांनी गोलंदाजी तैनात केला होता आणि तिथं टिपलेला हा झेल विनायक बॅक टू द पॅव्हेलियन. दहा धावसंख्येची अजूनही गरज आहे की सामना संपला नाहीये. सामन्यामध्ये खऱ्या आता रंगत निर्माण केली. आता सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. सामन्यामध्ये आता ट्विक्स निर्माण झाल्या. सामन्यामध्ये आपण पाहतोय उलट फेर झालेत आणि अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतील. दिनेश दादा गायरातांना 0 धावसंख्येत बाद झाले. ना खाया ना पिया ग्लास तोडा भरणं पडा भारानं यावेळेस धावचीच्या स्वरूपाने जे बाद झाले. त्याच्यानंतर
आता अडचणी थोड्याशा मिळतो ना डेरोली संघाच्या वाढलेत, कारण का 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 8 चेंडू बाकी असतील आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडूमध्ये तुम्हाला 10 धावा करायचे आहेत. मात्र चांगली गोलंदाजी संघर्ष मात्र चांगला केला आपण म्हणूया. शिवशक्ती धाकटी जुई संघाच्या गोलंदाजानं संघर्ष निर्माण केलाय आणि अपोजिट त्या डेरोली संघावरती मिळतो या ठिकाणी वर्चस्व साबित करण्याचा प्रयत्न त्यांचा केला जातोय. हा सुरेख चेंडू पाहूया. या चेंडू पुन्हा आता मिस्टामिस्टोक होईल का? क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली कुठे चुकी करत नाहीयेत आणि आधीच विकेट गेले. धावा थोड्याशा जमवायचे आणि अशा वेळेस मोठे फटके मारून सामना लवकर संपवायच्या नादामध्ये आता अडचणी जास्त वाढत चालेल. त्या आपण म्हणूया त्या डेरोली संघाच्या 10 धावसंख्येची गरज. 7 चेंडू बाकी असेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मात्र या षटकामध्ये गोलंदाजानं खऱ्या तर आपण पाहिले असेल दिपेशच्या माध्यमातून हा षटक फेकला जातोय. त्यांनी चांगला गोलंदाजी करून कमबॅक करून संघाला मात्र चांगल्या दिशेने वाटा घेऊन चाललेत. जबरदस्त दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र इकडून तिकडून त्या ठिकाणी या खेळाडूंचा हौसला ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र धनंजय नावतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज असतील. 7 चेंडू बाकी असतील. 10 धावसंख्येची गरज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपण म्हणूया. कंजूशी गोलंदाजी काय होते, काय कशी केली जाते आणि ती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिपेश हा जोईची सांगितलं आपण पहिलेच सांगितलं होतं का त्याचे गोलंदाजी हा मेन अस्त्र आहे आणि या 26 धावा सुद्धा या ठिकाणी डेरोली संघाला आतापर्यंत नामुष्कील केली आहे. ते या मैदानावरती या स्मृती ट्रॉफीच्या माध्यमातून दुसऱ्या रात्रीमध्ये बघा पाठीराखे दोन्ही संघाच्या बाजूने टाळ्या वाजून चेअर ऑफ करतायत. हौसला अफजल करण्याचं काम पाठीराख्यांचा जो आणि या चेंडूवरती जबरदस्त डिलिव्हरी आणि हा चेंडू निर्धाव. बघा या सामन्यामध्ये ट्रिक्स निर्माण केला आणि या षटकामध्ये दिपेश आपण रुकेश पाहिलं असं चांगली दिपेशने गोलंदाजी केली. 2 धावा. वाईटच्या साईने 1 धाव. बघा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या त्या 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या असेल फक्त आल्या त्या 3 धावा आणि त्याही पेक्षा दिपेशच्या षटकामध्ये सर्वात सरस गोलंदाजी शेपेटेने फेकली आणि व्हाईटच्या मदतीने खरं व्हाईट चेंडू आपण वगळला तर म्हणून आपण निर्धाव षटक फेकला. त्या षटकामध्ये फक्त व्हाईटची 1 धाव आली आहे आणि त्यांनी विकेट घेतल्या. 2 विकेट जबरदस्त गोलंदाजी केली. आता मात्र अडचणी वाढल्यात त्या डेरोली संघाच्या. जबरदस्त मॅच आपण म्हणतो ना वर्ल्ड इज गोल्ड, जुन्यात सोनं आणि दिपेश मात्र खऱ्या जुना आणता खेळाडू आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवले. मात्र पाहूया शेवटचा षटक बाकी असेल ज्यावेळेला सुलक्षण मात्रे आपण जे कामोट्याचे जे गोलंदाज त्यांची सुद्धा आठवण करून दिली असेल या दिपेशनं आणि उर्वरित निर्णायक 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. सूरज बघा अंडर 20च्या आतला हा खेळाडू यंग टॅलेंट युवा जिगरबाज सूरज शरीर असते तर कटाक्ष आपण पाहिली असेल जसा काल आदित्य गात्रेला आपण पाहिलं. मात्र या वेळेस हा यंग टॅलेंट बघूया काही ठिकाणी कशी गोलंदाजी करेल. विचार जर केला 2 मोठे फटके आले चौकार षटकाला तर चेंडू राखून हा सामना आपल्या बाजूने झुकवतील. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी केली किंवा गोलंदाजा जोरावरती सुद्धा सामना जिंकून देण्याची किंवा कलाटणी देण्याची ताकद आपण म्हणून या ठिकाणी या गोलंदाजमध्ये आहे. आणि ज्याने पहिला चेंडू डॉट टाकला तर अडचणी वाढत चालल्या आपण म्हणूया ते डेरोली संघाच्या. श्री गणेश डेरवली आणि शिवशक्ती आपण पाहतोय धाकटी जुई असा हा विद्यमान हा सामना आपण बोलतो. पहिल्या फेरीतला शेवटची मॅच आहे. आता 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. हा चेंडू पंच बाहेर निघाल्यात. वाईटची गोष्ट करायची अतिरिक्त एक्स्ट्रा धाव या चेंडूवरती मिळाले. 9 धावसंख्येचा गरज 5 चेंडू मध्ये. 5 बॉल 9 धावा. कालच्या सारखा जसा सामना आपण पाहिला असेल लाडुली प्रेक्षकास तशीच मॅच पुन्हा एकदा होईल का आणि तशीच मॅच होती आहे. आणि आता प्रेक्षकांच्या हृदयाचे टोके प्रणय पाटील आता वाढत चालले आणि गोरक्षनाथ आमचे पवार असं सांगतात ना या ठिकाणी दोन्ही संघाच्या पाठीराखांच्या फासण्या फास अशी परिस्थिती 12 प्रतिनिधी तशी परिस्थिती आता झाली आहे. काल अभिषेक पाटील चांगला सांगितलं होतं का या ठिकाणी चायपेक्षा किटली गरम असं त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस जांभळीची मॅच होती. मात्र पाहूया सामना संपला नाहीये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती समोर अटॅक केलाय. 1 धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. दुसऱ्या धावचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव होईल का आणि त्या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण झालेल्या धावचीच्या स्वरूपानं विकेट. बघा याचाच नाव हा क्रिकेट आहे.
पुन्हा एकदा कालच्या मॅचची आठवण करून दिली असा सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या चेंडूत एक धाव रुकेश आली. आता गरज असेल 8 धाव संख्येची. 26 धाव संख्येची गरज. 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असताना धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद झालाय. किती हताश निराश बघा या ठिकाणी स्वतःवरती नाराज आहे खेळाडू आपण पाहतोय. धनंजय अपेक्षा होती या चेंडूवरती 2 धावा जर आल्या असत्या किंवा 2 धावा यालाच पाहिजे होत्या. आता थोडेसे टाइम आपण पाहिलं असेल त्यांची रनिंग कमी पडली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील प्रभाकर नाईक. प्रभाकर नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र गोलंदाज खऱ्या अर्थाने यंग टाईलंड युवा जिगरबाज सूरज चांगली गर्दी. किमान अंडर 20च्या आतला 19-20च्या वयाचा 16-17 वर्षाच्या वयोगटात हा यंग टाईलंड. आणि या चेंडूवरती जबरदस्त हा चेंडू. वाह काय जबरदस्त गोलंदाजी, काय भेदकता, काय आक्रमकता आणि काय गोलंदाजी करतो खरं. 2 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. मात्र गोलंदाजी कुठली चुकी झाली नाही पाहिजे. बघा चेंडू यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करून गोलंदाजा जोरावरती सुद्धा सामने आपल्या संघाला जिंकून देतात. ज्यानंतर उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणि आता विचार 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. आणि जर का गोलंदाजी नो बॉल टाकला त्याच्यावरती एखादा कुठला खराब फटका आला मोठा तर सामन्यामध्ये ह्याच मैदानावरती आपण एका चेंडूवरती 5 धाव होताना पाहिलेत. वाईट +5 आणि अशा डेच्या स्पर्धामध्ये पाहिलेत. मात्र पाहूया आपण विश्वचरणी प्रार्थना करूया की दोन्ही संघाचा खेळ चांगला झाला पाहिजे. CPL मध्ये या ठिकाणी याच मैदानावरती 4 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची गरज आणि त्याही चेस झाल्या होत्या. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 वाईट. 22चा चौकार. कस्तुरी एंटरप्राइजेस याचा संघ होता आपण पाहिला असेल. त्याही धावा या मैदानावरती झाल्या होत्या. मात्र पाहूया 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज असताना हा सामना बघा. जितू जिते संघाला देखील विरोधात खेळत असताना 12 चेंडूमध्ये 12 धावा करू दिल्या नव्हत्या. मात्र हीच तर खऱ्या आता शिवशक्ती धाकटी जुई संघाची ताकद आणि ओळख आपण म्हणतोय. आणि गोलंदाज जोरावरती सुद्धा सामना जिंकून झाला. दोन्ही टीम आपण टॉस साठी या रोहिंजन त्यांच्या विरोधात शिवशक्ती धाकटी जुई. प्रीत देवेश शेलवल शिवशक्ती धाकटी जुई पॅकरच्या भूमिकेमध्ये. पॅकरचं नाव पहिलं आलं पाहिजे. खरं काय संघ मालक आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी पॅकरचं नाव पण आमचे फडके दादा या ठिकाणी आमचे भाऊजी या ठिकाणी प्रस्थान करतात. वेळेत वेळ काढून या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी